परीक्षेत कशाने बघायचं रोगम रोगिणम परीक्षेत आहे ना. आता रोगम परीक्षेत रोगांची परीक्षा करायची. पहिल्यामध्ये रोगिणम परीक्षेत आहे. दुसऱ्यामध्ये काय रोगम परीक्षा. दोघांचे परीक्षण करायचं आहे आणि दोघांचे परीक्षण दर्शन स्पर्श प्रश्नही करायचे. रोग कसं तपासायचं. आप्तीही किती शेवट तृतीय रोगोचन. आप्तीमध्ये संप्राप्ती निदान प्रागुप लक्षण उपशय प्राप्तिहित परीक्षा या सगळ्यांचा समास केला आहे आणि शेवटी रोगोचन केलं. निदानेनं त्याचं वेगळं जर करायचं झालं तर निदानेनं प्रागुपेन लक्षणेन उपशयेन संप्राप्तिनाच संप्राप्त्याच मालया संप्राप्त्या मला प्रमाणे करते स्थितीने एक मालया संप्राप्त्याच रोगम परीक्षेत. रोगम परीक्षेत करताना शास्त्र इंद्रिय आणि प्रश्न परीक्षा इतक्या सगळ्यांचे तपासायचं रोगम परीक्षेत. ही दोन्ही रोग परीक्षा आणि दोन्ही परीक्षा करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. हे समजण्याकरता चरक विमान हा त्याचा आधार. चरक विमान आहे.
जीवनस्थानातल्या 38व्या श्लोकापासून वाचायचे. अध्याय 8. पान क्रमांक 272, श्लोक क्रमांक 68. विमानस्थानाचा ऍप्लिकेबल भाग सुरू झाला. आतापर्यंत तुम्हाला ते तत्वज्ञान वाद कसा घालायचा, त्याचे दोष किती असतात, प्रमाण कोणते कोणते, सिद्धांत कसा प्रस्थापित करायचा, संदाय परिभाषा कशी असते, शास्त्र कसं असतं, शास्त्र परीक्षा कशी करायची, गुरु परीक्षा कशी करायची, हा सगळा विषय संपला. वाद कसा घालायचा, अजून एक होतं मॅडम हे सगळे विषय झाले. जसे प्रमाणपत्र वापरायचे, त्याचे दोष कुठले वगैरे सगळं झालं. आता हे सगळं झाल्यानंतर 64व्या श्लोकात ते म्हणतात, चिकित्सकांनी वाद कुठं घालायचा, साहित्यात नाही घालायचा. ते म्हणतात वादस्थ विषयान प्रवर्तमानो प्रवर्तेय प्रवर्तेत आयुर्वेदे मान्य. आणि आयुर्वेदात वाद घालायचा. ते पण म्हणतात की अत्र वाक्य प्रतिवाक्य विस्तार केवलाश्य प्रपत्तया सर्वाधिकरणेषु, प्रत्येक अधिकरणामध्ये या सगळ्यांचा विचार करायचा असतो. ताहा सर्वाः समवेक्ष अवेक्ष सर्व वाक्य क्रियात. एखादं वाक्य प्रतिपादन करताना त्या सगळ्यांचा विचार करून त्याचा विचार करायचा, प्रतिपादन करायचं असतं. वाक्यं ब्रूयात् न अप्रभूतकम् अशास्त्रम् अपरीक्षितम् असाधकम् आकुलम् अव्यापकं वा. वाक्य बोलताना संपूर्ण अभ्यास करूनच बोलायचं, विपरीत वाक्याने बोलायचं. त्यानंतर सर्वंच हेतुमत ब्रूयात्. प्रत्येकाला हेतू असला पाहिजे. हेतू म्हणतो ही अपरुषा. हेतूंचा विचार करीत हेतू किती, हेतू शब्दाने प्रयोजन काय, कशा करता असा अर्थ आहे. तसा विचार केला की ते परुष होत नाही, तर अपरुषा ते चुकत नाही. सर्व एव वाद विग्रहा चिकित्सिते. सगळे वाद विग्रह जे करायचे चिकित्सा संदर्भातच झाले पाहिजे. कशा करता वाद करायचे, त्या वादाचं प्रयोजन काय, पुढचं वाक्य काय, प्रशस्त बुद्धी वर्धकत्व. बुद्धी प्रशस्त होते, बुद्धी वाढते, स्मृती वाढते, ग्रहण क्षमता वाढते. म्हणून तद्विद्या परिषद वाद झाली पाहिजे. वादमध्ये संवाद आहे, ते वादमध्ये भांडण नाही, तिथे संवाद आहे. वादाचे प्रकार वितंडावाद पण संशयित घालतात, तो वितंडावाद करतात. राजकारणाचा चालला तो वितंडवाद करतात. अभिनिवेश पूर्ण तसं नाही करायचं, समजला कसं करायचं किंवा. आणि या वादाने प्रयोजनयुक्त शास्त्रसंमत प्रमाणांच्या आधाराने वाद घालताना
उहन करताना होतं काय, बुद्धी प्रशस्त होते आणि बुद्धी वर्धकत्व, बुद्धीचं प्राशस्त वाढतं आणि बुद्धी वाढते, सूक्ष्म व्हायला लागते, उहन क्षमता वाढते आणि ह्या सगळ्याचा परिणाम सर्वारंभ सिद्धी, सगळ्या कामात यश मिळते. इथे तो शब्द आहे ह्या वयती, त्यातला जी बाजूला करायचा, आवहयती प्राप्त करून देते, आवहयती हे सगळ्या सर्वारंभ सिद्धी आवहयती प्राप्त करते. बुद्धी अनुपहत बुद्धी झाली की सगळ्या समारंभात सिद्धी मिळते, सगळ्या कामात सिद्धी मिळते, तेव्हा माझानी बुद्धी प्रशस्त होते, बुद्धी वाढते आणि अशी अनुपहत बुद्धी सर्वार सिद्धी आवहयती, ती सर्वार्थ सिद्धी ती बुद्धी देते. आता पुढे पण कसं त्याचा वापर कसा करायचा ते पुढे सांगता येतं किंवा आणि करू. इमानी खलु तावत् इह कानिचित् प्रकरणानि भिषजां ज्ञानार्थम् उपदेक्षामः ज्ञानपूर्वकं हि कर्मणां समारंभं प्रशसन्ति. या वाक्याला अभिरचनाचित करा, हे वाक्य वारंवार येणार. जे काही करायचे ते ज्ञानपूर्वक करायचे आहे. ज्ञानपूर्वक मी कर्मणा समारंभ, कामाचा प्रारंभ संकल्प ज्ञानपूर्वक केला तर त्याचं उत्तम असतो असं कुशल लोकांचं म्हणणं. कुशल म्हणजे त्यातले ज्ञाते अनुभूत लोक ते म्हणतात जे काही करायचं ते ज्ञानपूर्वक करा. मग काय काय जाणून घ्यायचं, ज्ञात्वा ही कारण पहिल्यांदा कारण जाणून घ्या, त्यानंतर कारण जाणून घ्या, पुढे कार्ययोनी कार्य कार्यफल अनुबंध देश काल प्रवृत्ती उपायान सम्यक अभिनिवर्तमानः कार्याभिनिवृत्ता आविष्टफलानुबंधः कार्यम अभिनिर्वर्तयत तन अतिमहता यत्ने अनतिमहता यत्नेन करता. जर त्याने या सगळ्यांचं ज्ञान करून घेतलं तर कार्यनिवृत्ती इष्टफलासह अनुबंधासह अभिनिर्वर्तते प्राप्त होते आणि अनहती महता प्रयत्नानं फार कष्ट करावे लागतात, कष्ट आधी करावे लागतात आणि मग व्यवस्थितपणे तुम्हाला कार्य करता येतं. आता इथे जे हे आलंय करणं कार्ययोनी, त्याची मोजदाद केली का तुम्ही किती आहेत ते? करणं कार्ययोनी कार्य कार्यफल अनुबंध देश काल प्रवृत्ती किती झाले? हां उपाया 10 झाले की बरोबर का? 10 उपाय झालं ना. दशविध परीक्षामध्ये पण वापरतो शब्द तो झाला. दशविध परीक्षा ह्याला लावलेला नाही आहे, आपण ज्या करतो ह्या दशविध परीक्षा आहे. बघा 84 श्लोकाची पहिली ओळ बघा, 84 श्लोकाची पहिली ओळ. पुढे दशविध की दशविधम तु परीक्षम करणारी यत् उत्तम अग्रे आधी जे सांगितलेलं आहे